नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. मी स्वतः वारकरी संप्रदायाचा आहे, कारण माझ्या घरची पालखी 400 वर्ष जाते पंढरपूर आणि अनेक प्रवचन, अनेक कीर्तनं आणि लहानपणापासून कार्तिकेला पंढरपूरला जाण्याची परंपरा आहे. त्यामुळे हे माहिती आहे की वारकरी संप्रदायाला काय अपेक्षित हे सांगितल्यानंतर एक डिस्क्लेमर देतो की श्री लवांडे जे माझ्याबरोबर आहेत ते राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांनी एखादा मुद्दा मांडणं याच्यामागे राजकीय अंग निश्चित असतं. दोन्ही बाजूनं मला असं दिसतं महाराष्ट्रात साधारणपणे 3 पद्धतीचं राजकारण सुरू आहे. नेरेटिव्हला नेरेटिव्ह, संस्थाला संस्था आणि व्यक्तीला व्यक्ती. मी काय म्हणतो ते महाराष्ट्राच्या जाणकाराच्या लक्षात येईल, पण त्यामुळंच काय घडलं आणि वारकरी संप्रदायातल्या मुद्द्याबद्दल श्री लवांडे यांचं जे मत आहे ते थोडंसं बाजूला ठेवून जे घडलं ते आधी समजून घेऊ. मला वाटतं किती दिवसापूर्वी तुम्ही सुरुवातीला ते 20 जणांची यादी दिली? खरं तर आदरणीय शरद पवार साहेबांनी एका मासिकात लेख लिहिला होता की प्रतिगामी विचाराच्या लोकांची वारकरी संप्रदायामध्ये संतांच्या घुसखोरी झालेली आणि धर्मांध विचाराची तिथं ते खतपाणी घालतायत. त्याच्यानंतर मग तुमच्या सगळ्या वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांच्यावर डिबेट झालं आणि मग मी हे घुसखोर कोण आहेत हे आम्हाला रोज बघतोय आम्ही दर्शन घुसखोरांचं की वैचारिक घुसखोर आणि ते तात्विक घुसखोरी जी आहे त्या अनुषंगाने मी महाराष्ट्रातली नावं काढत होतो, अभ्यास पूर्ण करत होतो, त्याच्यावर काम केलं. मी नावं 100 पेक्षा जास्त निघतात, पण मी त्यातली सुद्धा प्रमुख काही गाळून ज्यांच्याकडे माझ्याकडे ठोस पुरावे आहेत अशी 20 नावं काढली. त्या 20 नावांचे मी पत्रकार परिषद घेऊन जाहीरपणे सांगितलं आणि त्यांना 21 प्रश्न मी विचारलेले आहेत की त्या 21 प्रश्नांची जर तुम्ही माझी उत्तर दिली समर्पक समर्पण तर मग मी तुमची जाहीर माफी पण मागेल. पण तुम्ही तुमची परंपरा वेगळी आहे, तुम्ही सनातन वैदिक धर्माचा जे प्रचार प्रसार करता तो संतांचा भागवत वारकरी संप्रदाय वेगळा आहे. संतांचं जय श्रीराम म्हणणं, हा तुम्ही रामकृष्ण हरी म्हणायच्या जय श्रीराम म्हणता किंवा मग भगवे कपडे घालता किंवा तुमचं आराध्य दैवत वेगळं आहे. पंढरपूरचा वारकरी पांडुरंग हा संतांचा वारकऱ्यांचा आराध्य दैवत पांडुरंग आहे किंवा त्यांचे अधिष्ठान ग्रंथ वेगळे आहेत. आणि संतांचा वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान ग्रंथ हे ज्ञानेश्वरी, गीता, भागवत किंवा तुकाराम महाराजांची गाथा किंवा हरिपाठ हे संतांचं साहित्य हे अधिष्ठान ग्रंथ आहेत. इकडची आराधना पद्धती वेगळी, त्यांची आराधना पद्धती वेगळी. तिकडे होम, हवन, यज्ञ, व्रत, वैकल्य चालतात, संतांकडे ते चालत नाही. संतांनी कर्मकांड नाकारलेले, वर्णवर्चस्वाद नाकारलेला आहे. त्यामुळं हे जे काय भेदाभेद आहे तुकाराम महाराजांनी सांगितलं ना, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. आणि मग हे लोक जे विस्कोर मी जाहीर केलेत हे लोक जाहीरपणे मुस्लिमांना शिव्या घालतात, जाहीरपणे हिंदू मुस्लिम द्वेष वाढवतात. संत साहित्यात कुठेही हिंदू असं हिंदुत्ववाद वगैरे लिहिलेलं नाही, सांगितलेलं नाही. संतांनी माणुसकी सांगितली, प्रेम सांगितलं आणि पसायदानामध्ये तर माऊलीच म्हणले जे खळांची व्यंकटी सांडो. पण आज ज्यांनी तुमच्यावर हल्ला केला त्यांचं मी काही माध्यमातलं विश्लेषण ऐकलं. ते म्हणाले की तुकोबांनी सांगितलंय नाठाळांच्या माती काठी आणायची, म्हणजे तुम्ही नाठाळ आहे तसं दिसतंय. हा, आता नाठाळ कोण हे वारकऱ्यांना कळतं. संतान तुकाराम महाराजांनी ज्यांना नाठाळ म्हणलं ते कोणत्या प्रवृत्तीचे होते? ज्यांनी तुकाराम महाराजांना छळलं, मारहाण केली, त्रास दिला, त्यांच्या गाथा बुडवल्या, ते कोणत्या प्रवृत्तीचे होते? त्याच प्रवृत्तीचा विचार घेऊन ही लोक लढतायत. संग्राम भांडारे हा वारकरी नाहीये, तो वारकऱ्यांचा वेश घेतलेला आहे त्यांनी. हे 20 घुसखोर जे ते वेशांतर करून आलेले आहेत. तुम्ही लातूरचं पाहिलं असेल, एक किशोर शिवनीकर नावाचा महाराज 2-4 कोटी रुपये घेऊन फरार झालाय, पैसे लुटलेत. तो रिव्हॉल्वर घेऊन हे ठेवतो, स्टेटस ठेवतो. त्यामुळे हे मनुस्मृती विरुद्ध राज्यघटना, मंबाजी विरुद्ध तुकोबा, गांधीजी विरुद्ध नथुराम गोडसे अशी ही लढाई आहे. तो संघर्ष आम्ही करतोय. त्यांच्याकडे विचारांची लढायला त्यांच्याकडे उत्तर नसल्यामुळे ते माझ्यावर हल्ला करतात. मग आता आज जे झालं, कारण मी ही सगळी पार्श्वभूमी महाराष्ट्राला माहिती आहे बऱ्याच जणांना, पण तरी ते एकदा सांगणं गरजेचं होतं. आता त्यांचे कपडे बघा, या इकडे आपण जर कपडे दाखवा तुमचे. कुठली शाही आहे? शाही केमिकल युक्त शाही आहे. दाखवा. हे शाही म्हणायला आहे पण त्याच्यात केमिकल होतं. माझ्या शरीराची आग होती आणि डोळ्यात सुद्धा होतं. मला तिथे काही लोक जे जमले होते त्यांनी मला पाणी दिलं, माझा चेहरा धुतला आणि मग ते सगळं हे झालं. लोक होती तिथे आली म्हणून मी वाचलो. त्यांचा रिव्हॉल्वर घेऊन जे आले होते, मला रिव्हॉल्वर 2 रिव्हॉल्वर मला त्यांनी दोघांनी दाखवले आणि येणार जाणारी लोक होती. माझा ड्रायव्हर होता म्हणून मी वाचलो. माझ्या ड्रायव्हरला दोघा ठिकाणी धरलं होतं. हे असं तर नाही ना की गुन्ह्याची व्याप्ती वाढवण्यासाठी तुम्ही रिव्हॉल्वर सांगताय? नाही, ते दबा धरून बसले होते, प्लॅनिंग आले होते. माझं प्रवचन होतं सत्यशोधक दिनकरराव जवळकर यांचं जे गाव आहे मातोबाची आळंदी, त्या गावात आज माझं नियोजित प्रवचन होतं. ते प्रवचन करून मी संपून निघालेलो होतो. हे कुठेतरी लपून बसलेले होते. माझी गाडी गावाच्या बाहेर 1-1.5 किलोमीटर आल्यावर एका निर्जन स्थळी हे सगळे मागून माझ्या गाडीला आडी मारली. 2 जण पहिले माझ्या जवळ आले. त्यांनी मला सांगितलं तुमच्याशी आम्हाला बोलायचे, खाली या. मग मी खाली उतरलो. मला वाटले 2 जण काय विचारायचं असेल, कारण मी महाराष्ट्रभर फिरतो, कुणी मला भेटतं. तर ते 2 जणांशी मी अर्धा मिनिट बोलतोय ना, तर बाकी सगळे 10-15 जण एकदम उतरून तिथे आले, मला धक्काबुक्की केली.
असं त्या तिथं स्मशानभूमी आहे, त्या गेटच्या आतमध्ये मला धक्काबुक्की करत नेलं. एकाने असं डायरेक्ट रोखलं. मी म्हणलं अरे असं काय करता तुम्ही, मारामारी का करता, मला का मारता. तर एकाने रिव्हॉल्वर लॉक लागलं. म्हणलं बघितलं का काय. कोणी रिव्हॉल्वर राखलं? ते अनोळखी लोक आहेत. मग फक्त संभाजी काय तो भंडारे जो आहे, संग्राम भंडारेला फक्त ओळखलं. आणि अक्षय कांचन नावाचे एक गोरक्षक आहे, जो हिस्ट लिस्टवर आहे पोलिसांच्या, सगळ्या पोलीस स्टेशनला इथे पुणे जिल्ह्यात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. काय गुन्हे दाखल आहे? तो गोरक्षकाच्या नावाखाली लोकांची अडवणूक करून तो क्रिमिनल मधलाच आहे. आणि बाकी सगळी पोरही तसलीच होती. तर त्या सगळ्यांनी मिळून तिथं मग तो जो काही प्रकार केला, तर त्यांनी मग शूटिंग करायचं नाही. संग्राम भंडारे म्हणलं शूटिंग कर रे. शूटिंग करायला लागल्यावर त्यांनी ती शाई ओतली माझ्या अंगावर 4 बाटल्या. संग्राम भंडारे म्हणला लवांड्या अमकं तमकं माझ्या गुरुला बोलतो काय वगैरे असं ते बनत होते. आणि लोक यायला लागल्यानंतर मग त्यांनी काय केलं, तिथून पळ काढला. मी तरी त्यांना म्हणलो अरे का पळताय, थांबा ना म्हणलं, पळू नका, थांबा म्हणलं. ते पळत गेले, गाडीच्यात बसून गेले. जरा जीभ दाखवा बरं, एक मिनिट पुढे. तोंडात सुद्धा गेलं होतं. मी पाणीनी गुळण्या केल्या आणि त्याचा आग निघत होती. खरं तर मला तिथे लोक काही नंतर जमले लोकांनी पाणी वणी देऊन मला चेहऱ्यावर पाणी मारलं. मग नंतर मी पोलीस स्टेशनला इथे आलो. तर ते सगळे जे लोक होते ते गुन्हेगारीचेच होते. कारण त्यातला संग्राम भंडारे फक्त वारकरी दिसतोय, पण तो वारकरी नाहीये. त्याने आठवत असेल आपल्याला बिष्णोईचं मी समर्थन करतो, नथुराम गोडसेचं समर्थन करतो. आता खरं तर हे पण बेकायदेशीर आहे, प्रतिकात्मक शाही टाकणं वगैरे. तो जो 47 सेकंदाचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तर असे 2 बॉटली हो आले ना. 41 सेकंदाचा व्हिडिओ येतो. मला इथं आता पत्रकारांच्याकडनंच माझ्याकडे आला तो व्हिडिओ. पोलिसांना मी तो दिलाय. पोलिसांनी माझं स्टेटमेंट घेतलं. उभा राहता का तुम्ही जरा बघू बरं. 41 सेकंदाचा जो व्हिडिओ महाराष्ट्राने बघितला त्याच्यातलं हे रूप आहे. आता हे कुठल्या परंपरेत चालतं मला काही माहिती नाहीये. पूर्ण त्यांच्या डोक्यात वगैरे सगळीकडे आले. दोघांच्या 2 हातात बॉटल, 4 बाटल्या, 4 जण होत, 4घांनी ओतले 4 बॉटल. आणि त्याच्या आधीचा त्यांनी व्हिडिओ केला नाही, रेकॉर्डिंग त्यांनी केलं. मला रेकॉर्डिंग करायला संधीच नव्हती. माझा मोबाईल गाडीत होता आणि माझा ड्रायव्हर तिकडे होता. ड्रायव्हरला 2-3 जण तिकडे धरून मारहाण करत होते. त्याला मारलं? माझ्या ड्रायव्हरला मारलं. आहे का ड्रायव्हर? संतोष गडदे. भाऊ जरा संतोष गडदे कसली परंपरा आहे? हा माझा ड्रायव्हर आहे. 1 मिनिट. त्याला पण मारहाण केलं. तुम्हाला कसं मारलं? मला आणलं, शर्ट वगैरे फाडलं, 3 जणांनी मला मारलं तिथं. अरे खरंच की? बंदूक कुणी कुणाला दाखवली संतोषराव? तो बघ अगोदर शर्ट होता ना, त्यांनी रिव्हॉल्वर बाहेर काढलं. काही खोटं बोलतायत? नाही ना, खोटं बोलत नाही. त्यांना दाखव. हे समोर आले. हो, मग काय झालं? ते आले तिथून गाडी उतरून, फक्त त्यांनी बोलवलं. तर बापूंना कसं रोज भेटला माणूस तर लगेच बोलतात. बोलवलं तिकडे ओढत नाही, धक्काबुक्की करत त्यांना. आणि तेवढे 2 जणांनी मला इकडे येऊन धरलं. हे बघा, त्या चालकाचा तसा काही संबंध पण नाहीये सगळीकडे. मी तिकडे त्यांच्याकडे पळ काढत होतो, पण तिकडे जाऊन दिलं नाही शेवटपर्यंत मला. त्यांनी 3 जणांनी दाबून धरलं मला. तुम्हाला दाबून धरलं? हो. आणि शर्ट फाडला? हो. शिवीगाळ नंतर त्यांनी केली, व्हिडिओ मध्ये आलेले ते. तुम्हाला दिलं का शिवी? नाही, बापूंना दिले शिवेगाळ केली, मला नाही शिवेगाळ केली. बंदूक काढली? हो हो. छोटी मोठी एवढी दिसली मला. त्यांनी अशी काढली आणि असं केलं फक्त. कुणाला केलं? बापूंना. हे तुमच्या समोर? हो हो. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्रीच मुख्यमंत्री आहेत, त्यांना काय अपेक्षित आहे? विचाराला विचार विरोध असू शकतो ना, तुम्ही त्या पातळीवरती मांडलं पाहिजे की मला हे नाही पटलं तुमचं. आता यांच्या साक्षीसाठी ड्रायव्हर आधी चेहऱ्यावर तर मला लगेच लक्षात येतं लोक खरं बोलतात की खोटं बोलतात ते. ही तर काही महाराष्ट्राची परंपरा नाही आहे. आणि मला जाणीवपूर्वक गृहमंत्र्यांना हे विचारायचं आहे की अशा पद्धतीनं, कारण त्यांनी असं सांग किती फोन कॉल आले म्हणून मला गेले महिनाभर झाले धमक्या येतात. माझ्या सोशल मीडियात सुद्धा खूप कॉमेंट्स आहेत. मला जीवे मारण्याच्या धमक्या, तुला बघून घेऊ, तुझा दाभोळकर करू, तुझा पानसरी करू, अशा खूप धमक्या आहेत. मला कॉल महिन्याभरात, मागच्या आता ह्या आठवड्याभरात कॉल मला कमी झालेत, पण मागच्या 2-3 आठवडे मला 4000च्या जास्ती कॉल आलेले असतील. मला DND मोडवर माझा मोबाईल ठेवायला लागत होता, फ्लाईट मोडवर ठेवायला लागत होता. काही मेसेजेस आलेले आहेत आणि काही वाचून दाखवता. काही कॉल मला फोन घ्या बरोबर. चष्माचे मोबाईल जोळा गोळा होईपर्यंत महाराज जय हरी. गाव तुमचं? रामकृष्ण. मी सुप्याचा आहे, बारामती तालुका. मोबाईल आणि चष्मा कुठे? बापूंच्या वरती शाईफेक झाली, प्रतिगामी लोकांनी शाईफेक केली. याच्यानंतर वारकरी संप्रदायात किती वर्षापासून आहे? हॅलो, घरातच वारकरी संप्रदायात आहे. हे जे घडलं ते मी आंदोलनात इथं पोलीस स्टेशनला आहे. नाठाळा प्रवृत्तीच्याच लोकांनी एक मिनिट अशी शाही पवार काम केली. शरद पवार साहेबांचा फोन. अरे एक मिनिट साहेब बोलतो. हा द्या. थोडं माग पवार साहेब. असं आहे की मला हेच प्रश्न विचारायचे आहेत गृहमंत्र्यांना की अशा पद्धतीनं 4-4, 5-5 हजार फोन कॉल येणं
बोलू का मी? हॅलो, हा विकास बोलतोय सर. क्या ठीक आहे. हा, मी शरद पवारांचा त्यांना फोन. मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला आता सकाळपासून बसून आहे. तिथे पोलिसांच्याकडे मी स्टेटमेंट दिलेले आहे साहेब. माझं सकाळी मातोबाची आळंदी जी आहे ना, सत्यशोधक दिनकरराव जवळकरांचं गाव, त्या गावामध्ये एका दशक्रियेनिमित्त माझं प्रवचन होतं. ते प्रवचन संपून मी निघालो होतो आणि हे लोक गावाच्या बाहेर कुठेतरी दबा धरून बसलेले होते. 3 गाड्या होत्या. मी गावातून बाहेर आल्यानंतर गावाच्या बाहेर 1.5 किलोमीटर अंतरावर निर्जन स्थळी एका स्मशानभूमीजवळ मला त्यांनी गाड्या आडव्या मारून उतरवलं आणि 2 जण पहिले आले जवळ आणि त्यांनी मला उतरायला सांगितलं. मी उतरल्यानंतर एकदम 10-15 लोक आले आणि मग मला धमके दिल्या आणि मला रिव्हॉल्वर 2 जणांनी दाखवले. एकाने कमरेला असा वर शर्ट करून दाखवला आणि एकाने असा रोखला होता. तो म्हणला आवाज करायचा नाही. आणि मग संग्राम पांढरे ते आले, ते म्हणले व्हिडिओ चालू करा रे. मग त्यांनी व्हिडिओ शूटिंग सुरू केलं आणि 4 बाटल्या शाईचं केमिकलयुक्त शाई माझ्या अंगावर त्यांनी ओतली आणि तुझा खात्मा करू 2-4 दिवसात, तुझ्याकडे बघतोच आम्ही, तुला सुट्टीच नाही वगैरे असं घोषणा आणि देत आणि लोक जमायला लागले. मग ते पळून गेले गाडीत बसून. 3 गाड्या होत्या 4 व्हीलर. हो, संग्राम भांडारे होता आणि ते बाकीचे सगळे गुंड प्रवृत्तीचेच लोक होते. मी पोलीस स्टेशनला आता फिर्याद दिलेली आहे लोणी काळभोरला. आता रोहित दादा इथं आलेत. सर आवाज नीट येत नाही. आवाज मला आवाज नीट येत नाही साहेब. मग मी नंतर येऊ का भेटायला आपल्याला सर? मी भेटायला येतो सर आपल्याला, कारण मला आवाज नीट येत नाहीये. हॅलो हॅलो, हा आवाज कळत नाही. मी नंतर भेटतो सर. हो, मी तुम्हाला भेटायला येतो सर. माझे 2 प्रश्न आहेत. रेकॉर्डिंग रोहित पवार आले त्यांना भेटायला. फक्त 2 प्रश्न आहेत. एक फक्त मेसेज वाचून दाखवा की जो तुम्हाला 4,000 पैकी चष्मा आला. कुठे? आता गृहमंत्र्यांना मला फक्त एवढंच विचारायचं आहे की अशा पद्धतीनं विचाराला विरोध असू शकतो, पण जे दर्शन आता घडतं आहे, एक फक्त वाचून दाखवा, वाचून. आणि जे ऑडिओ रेकॉर्डिंग आहे त्यातलं पण मला शोधावं लागेल आता. बरं ठीक आहे, एक फक्त मेसेज वाचून दाखवा. एखादा मेसेज मी सेव्ह केलेले आहेत काही. अच्छा, हे 4,000 ज्या वेळेला फोन करून धमकी आल्या नाही, पण तुम्ही पोलिसांना अप्रोच झाला. मी पोलिसांना सोशल मीडियातनं लिहिलं 2-3 वेळा. मुख्यमंत्री सोशल मीडियातलं लिहिणं वेगळं. हा, पण प्रत्यक्ष निवेदन नाही दिलं. ठीक आहे. मला तर ते शोधावं लागेल. हा, हो का? तुम्हीच वाचून दाखवा. आदरणीय बाबाजींना त्याग माहिती आहे का? तुझा नेवासा तालुकाच नाही, अहिल्यानगर जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र भारतामध्ये त्याची कीर्ती माहित आहे का? अरे भाडखाऊ, मग तू फोन घे ना, तुला सांगतो ना किती बापाचा आहे. तुझा DNA चेक कर एकदा, तू ओरिजिनल बापाचा आहे का ते बघ. तुझा गुरु कोण आहे ते बघ. तुला माझे काय वाकड करता येत असेल ते कर. नंबर आहे माझा नेवासा तालुक्यातील गोनेगाव गावचा आहे मी. नाहीतर सांग कुठे भेटायचं नाही. तुझ्या टिंब गोळ्या घातल्या ना बदलून ठेवीन. माझं काय कंप्लीट करायचं कर, पण भाडखाऊ कुठे भेटायचं, कधी भेटायचं सांग. तुझ्या टिंब किती दम आहे बघू. ठीक आहे. असे बरेच पुढे मेसेज. ठीक आहे. माझं हे ग्रस्त कोण आहेत माहिती आहे? नाही माहिती मला. हे अननोन नंबर आहेत सगळे. फोन ऑडिओ उचल कॉल आहे एखादा जो रेकॉर्ड करून आता महाराष्ट्राला सांगण्याचा. मला बघावं लागेल, ते शोधावं लागेल. असं वाटतं की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जे काही घडतं ते महाराष्ट्र समोर मांडणं आवश्यक होतं. ते मी मांड. आत येऊ का? वाईट आहे.